नमस्कार मंडळी, मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. काजू आणि मिल्क पावडर वापरून केलेली ही तिळगुळ पोळी अतिशय खमंग, खुसखुशीत आणि पौष्टिक लागते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. 1 वाटी तीळ, 1 वाटी गूळ बारीक चिरलेला आणि 1.5 वाटी गव्हाचं पीठ, तेल पाऊण वाटी मिल्क पावडर, साजूक तूप आणि 4 ते 5 काजू, अर्धा चमचा वेलची पावडर, आवश्यकतेनुसार पाणी. मी एक बाउल घेतलं आहे, याच्यावरती चाळणीच्या साहाय्याने चाळणी ठेवली आहे. आता आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे. 1.5 वाटी आपण गव्हाचं पीठ घेतलं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडंसं, आणि हे आपल्याला पीठ चाळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपलं पीठ चाळून झालं आहे. आता आपल्याला तेल घालायचं 1 चमचा. मिक्स करून घेऊया. आणि आता याच्यात आपल्याला थोडं थोडं पाणी घालूया. च्या गोळ्याला तेल लावून घेतलं आहे. आता आपण झाकण ठेवूया आणि 20 मिनिटं ठेवूया. गॅस चालू केला आहे. गॅसवरती कढई ठेवली आहे गरम करायला. आपली कढई तापली आहे. शक्यतो मीडियम गॅसवरतीच कढई ठेवायची आहे आपल्याला. हे गावरानी तीळ घेतले, मी छान निवडून घेतले. हे बघा, आपले तीळ मस्त भाजून झाले आणि असा खमंग वास आलाय. मग गॅस बंद करूया. तीळ आपले गाळ झाले आहे. तीळ आणि गूळ हे असं आपण मिक्सरमधून जाडसर फिरून घेऊया, किंवा बत्त्यात आधी तीळ थोडे जाडसर कुटायचे आणि नंतर मग त्याच्यात गूळ घालायचा. एका बाउलमध्ये आपण तीळ गुळाचं सारण घालूया. बघू शकता अशी पेन झाली छान. मिल्क पावडर घालायची आहे, आणि चव वाढते. वेलची पूड घालूया. वेलची पूड आणि जायफळ पूड अर्धा चमचा. जायफळ पूड कमीच घाला, त्याने झोप जास्त येते. अर्धा चमचा साजूक तूप, तीळ, गूळ, काजू पावडर, दुधाची पावडर, वेलची पावडर, जायफळ पावडर आणि अर्धा चमचा साजूक तूप. हे सर्व साहित्य घेऊन चांगलं एकजीव करूया. आपले 20 मिनिटं झाले. बघा कसं छान झालंय आणि मऊसूत झालंय. गव्हाचं पीठ एकदम मऊसूत. गव्हाच्या पिठाऐवजी 1 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी मैदा घालू शकतात. आणि सेम असंच प्रोसिजर तुम्ही करू शकता. आणि आता थोडं हाताला तेल लावूया आपण, हवा तसा. असं गोळा घेतलाय आपण आणि हे भांडे एका साईडला ठेवूया. हा गोळा घेतला आहे, गोल गोल केलंय त्याला. आता याची आपण पारी तयार करूया. आपण ही एक पारी केली आहे. आता याच्यात तीळचं मिश्रण घालूया. त्याला प्रेस करूया. जसं आपण मोदक करतो किंवा मग पुरणपोळी, मग असं तोंड बंद करायचं. दाबूया. एकदम हलक्या हाताने दाबायचे. ह्या पिठावरती तांदळाचं पीठ असं भुरभुर करायचे, किंवा मग तुम्ही मैदा, आणि असं लावून घ्यायचे. पुन्हा तसंच
एक गोळा घेतला आहे मी, थोडा प्रेस केला आहे. आपण थोडं लाटू याला. पुरीसारखं लाटलंय चारी बाजूनी या करा. तवा आपला तापला आहे. आता आपण तिळगुळाची पोळी घालूया तव्यावर. एक बाजू झाली आपली. आता दुसरी बाजू. जेवढं आपण तूप घालू तेवढी आपली पोळी एकदम मस्त होते. जेवढं साजूक तूप घालू तेवढी पोळी आपली खमंग लागते आणि चव छान येते आणि चविष्ट लागते. तूप घातल्यामुळे पोळीचं स्वाद अधिक वाढेल. हे बघा मस्त पोळी झाली आहे. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता पुन्हा एक पोळी घालूया. अशाच पद्धतीने आपल्याला सगळ्या पोळ्या करून घ्यायच्या आहे. तिळगुळ पोळी याच्यावरती आपण मस्त तुपाची धार घालूया. अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.